नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचं 1 दिवसाचं अनुष्ठान कसं करावं, त्याचे नियम अटी काय आहेत, संकल्प करावा की नाही, किंवा त्वरित फळ मिळण्यासाठी कशा पद्धतीने आपण सेवा करावी याबद्दलची अगदी डिटेल माहिती आपण बघणार आहोत. त्याचे लाभ काय काय आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ नसतो की सेवा करायची इच्छा खूप असते पण वेळ नसतो. कधीकधी असं होतं की आकस्मिक एखादं संकट आपल्यावरती येतं, त्या संकटातून मार्ग कसा काढावा किंवा पुढे काहीच दिसत नाही, आपल्याला ब्लँक झालेला असतो आपण. म्हणजे यातून आता मी बाहेर कसा पडू, जर तुम्हाला असं एखादी झालं असेल किंवा एखादा तुमचा समजा तुमच्या घरामध्ये एखाद्याचा आजारपण आलं आहे, म्हणजे ती व्यक्ती बरीच होत नाही आहे, किती औषध पाणी केलं, काही केलं, म्हणजे देवांचं काही केलं, किंवा म्हणतो ना की इकडे हा डॉक्टर तो डॉक्टर सगळं काही करून बसलो तरी पण ती व्यक्ती बरीच होत नसेल, तर सोबतच तुम्हाला जर मानसिक टेन्शन आलं असेल, मानसिक टेन्शन आल्यावर आपण म्हणतो ना की हा काही पण बडबडतो, आपल्याच नादात असतो, असं जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल जी तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असेल, अशा वेळी पण तुम्ही ही सेवा करू शकता. सोबतच एखादं संकट तुमच्यावरती आलेलं आहे आणि त्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळत नसेल, आता समजा एखादं पैशाचं टेन्शन आहे तुम्हाला, म्हणजे एखादी अचानक आर्थिक संकट, इतकं मोठं संकट आलं की आता माझ्याकडे पैसे पण नाही आहेत, पण ते पैसे देणं किंवा भागवणं खूप गरजेचं आहे. आता मी काय करू, म्हणजे मला कुठून पैसा मिळेल किंवा मला यातून मार्ग कसा सापडेल, अशी परिस्थिती जर तुमच्यासमोर आली असेल, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी चालला आहे आणि समोर एखादं संकट येऊन उभं राहिलं आहे, म्हणजे तुम्ही एकटेच आहात आणि म्हणतो ना की ॲक्सिडेंट झाला किंवा काय, अशा वेळी त्या एखादी व्यक्ती दवाखान्यात आहे, तर ती व्यक्ती बरी होण्यासाठी, म्हणजे आकस्मिक एखादं संकट तुमच्यावरती आलं आणि समोर जर, मी थोडक्यात सांगते, समोर जर तुमच्यासमोर अंधार पसरलेला असेल, काहीच दिसत नसेल, म्हणजे मार्गच दिसत नसेल, मी आता यातून बाहेर कसा पडू, अशी तुमची परिस्थिती झालेली असेल, तर तुम्ही ही सेवा अवश्य करा. बघा, तुम्ही ही सेवा जी आहे ती 3 दिवसाची करू शकता. 7, 5, 11, 21, 51, 108 इतके दिवस तुम्ही हे अनुष्ठान करू शकता. पण एवढा वेळ तुम्हाला नसेल तर तुम्ही 1 दिवसाचं सुद्धा महाराजांचं अनुष्ठान करू शकता. 100% नव्हे, 101% तुम्हाला कोणता ना कोणता मार्ग सापडणारच. बघा, एखादं पैशाचं संकट मगाशी मी सांगितलं की तुमच्यावरती आलं आहे आणि तुम्हाला ते पैसे भागवायचे कसे हे माहीत नसेल, तर हे जर तुम्ही अनुष्ठान कराल, मनापासून कराल, महाराजांना तळमळीनं हाक मारून जर हे तुम्ही अनुष्ठान कराल, तर नक्कीच त्यातून काहीतरी मार्ग महाराज दाखवतीलच. एखाद्याचा असा एक फोन येईल की बघ, म्हणजे त्या फोन आल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे हां, हा मार्ग मला मिळाला, असं म्हणजे कुठून तरी तुम्हाला काहीतरी योग्य दिशा मिळेल, मार्ग सापडेल, अशी ही सेवा आहे. एखाद्या संकटातून बाहेर पण पडाल इतकी प्रभावी सेवा आहे. आता काय करायचं, तुम्हाला कोणत्याही दिवशी आत्ता तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त बघा, तुम्हाला जर आता तुम्ही गुरुवारी करायचं म्हटलं तर गुरुवारी पण करू शकता. जर तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण व्हायची असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी चालू करा. आता नाहीतर आज असं कधीही तुम्ही चालू करू शकता, याला काही बंधन नाही, अटे नाही, काय नाही. तर आता काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्याला, आता याला काही महाराजांच्या केंद्रात मठात जावं लागतं का? अजिबात नाही. तुमच्या घरात जवळ जर केंद्र असेल तर महाराजांना तिथे जाऊन सांगून या की मी 1 दिवसाचं अनुष्ठान करते किंवा करतो आहे, तुम्ही माझ्यावर जे काही संकट आलं आहे ना ते महाराज दूर करा आणि माझी सेवा जी काय आहे जी तळमळीने मी करते ती तुमच्यापर्यंत पोहोचू दे आणि मला यातून नक्की मार्ग दाखवा, मला संकटातून म्हणजे बाहेर काढा. तर बघा, आपण ज्यावेळी एखादं सेवा करत असताना एखादा नियम चुकला तरी चालेल, पण मनापासून केलेली सेवा नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते आणि महाराज आपल्याला त्यातून बाहेर काढतातच, यात काही शंका नाही. म्हणून तुम्ही ही सेवा 1 दिवसाची करा, पण नक्की करा. तर बघा, काय करायचं, यासाठी आपल्या घरामध्ये अर्थात महाराज असले पाहिजेत. बघा, महाराज आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत. तुम्ही कुठेही बसून महाराजांची सेवा करा, ती त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. पण ही सेवा आपल्याला आपल्या देवघरापुढे बसून करायची आहे. तुम्ही
नामस्मरण आपण कुठेही करू शकतो, पण ही संकल्पयुक्त सेवा आहे, अनुष्ठान आहे, तर आपल्याला देवघरापुढे बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आता ही सेवा मी मगाशी सांगितलं आजारपण असेल कोणत्याही कारणासाठी तुम्ही करू शकता. तर आता महाराजांची पंचोपचार पद्धतीने तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल, फोटो असेल, महाराजांची मूर्ती फोटोची अभिषेक पूजा करायची आहे. अभिषेक म्हणजे मूर्ती असेल तर अभिषेक करा, नसेल फोटो असेल तर फक्त पुसून स्वच्छ पुसून महाराजांची पंचोपचार पद्धतीने धूप दीप अगरबत्ती ओवाळून पूजा करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, महाराजांना प्रार्थना करायची, महाराजांच्याकडे एकटक बघायचं. तुम्हाला मी जसं सांगते ना तुम्ही तसं करून बघा, खरंच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं, सगळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर शांत आपलं पहिल्यांदा मन शांत करायचं. तुम्हाला जे संकट आहे ना, ज्या संकटासाठी सेवा करताय ना ते संकट विसरून जायचं. म्हणजे आता आपल्याकडून ही महाराज सेवा करून घेत आहेत ना, मग आपलं सगळं चांगलंच होणार असं एक डोक्यात ठेवायचं. कारण आपल्या हातून सेवा घडणंसुद्धा ही महाराजांचीच इच्छा असते, लक्षात घ्या. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सगळे टेन्शन, सगळं जे काही नकारात्मक विचार सगळं बाजूला काढायचं. सगळं घर परिवार संसार मुलं बाळ काही नाही, फक्त मी आणि महाराज माझी सेवा. देवघरापुढे बसायचं, शांत एकदम शांत मन ठेवायचं. आणि महाराजांच्या आता फक्त मी आणि माझे महाराज एवढंच आपण डोक्यात ठेवायचं. महाराजांच्याकडे डोळे भरून बघायचं, महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून असं महाराजांच्याकडे एकटक बघायचं. दुसरं तुम्हाला काहीच आठवलं नाही पाहिजे, काहीच दिसलं नाही पाहिजे, कोणी बोलवलं तरी तुमचं त्याचं लक्षात गेलं नाही पाहिजे. इतकं तुम्ही मन शांत आणि महाराजांची सेवेत म्हणजे गुंगलं पाहिजे. तर बघा, म्हणजे हे कशासाठी म्हणते की आपली सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचावी, आपलं गाऱ्हाणं महाराजांच्यापर्यंत पोहोचावं. नाहीतर मग आपण सेवा करतोच की 100 मनात विचार येतात, मग माझे मुलगा मुलगी, मग माझी बायको काय करत असेल, मग माझं हे काम करायचं आहे, मग माझं ते काम करायचं आहे, माझं धुणं धुवायचं आहे, भांडे घासायचं. आपण मग बडबड करत हे सगळे विचारांची गप्पा मारत सेवा करतोच की त्या सेवेला काही अर्थ नाही. म्हणून म्हणते की पहिला तुमचं मन शांत ठेवा, मन स्थिर ठेवा आणि मग सेवा करा. भले तुम्ही कामावरून घरी आल्यानंतर ही सेवा करा. कारण का माहिती आहे का, सकाळी जर ही सेवा कराल तर आपल्याला कामावरती जायची गडबड असते, अनेक कामांची गडबड असते, घरातली धावपळ हे ते, घरात अनेक लोक असतात. मग सगळे बाहेर गेल्यानंतर दुपारी पण ही तुम्ही सेवा करू शकता. सगळं दुपारी आपलं घरात शांत असतं, दुपारी करू शकता. म्हणजे 12 ते 12:30 सोडून दुपारी कधी पण करू शकता. आता जर तुम्ही वर्किंग असाल तर घरात आल्यानंतर शांत बसायचं, आवरायचं, हातपाय धुवायचं आणि मग सेवा करा. गडबडीत सेवा करू नका. थोडं विषयांतर झालं, माफ करा. तर आता महाराजांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. आता पाणी एक ग्लासभर घेऊ शकता, तांब्यावर घेऊ शकता, जशी तुमची इच्छा. तर आता एक ग्लासभर पाणी घ्यायचं, पहिल्यांदा संकल्प करायचा. आता 1 दिवसाचा जरी तुम्ही अनुष्ठान करत असला तरी संकल्प तुम्हाला करायचाच आहे. आता संकल्प करत असताना कसा करायचा तुम्हाला माहिती आहे. तर उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, फूल, अक्षदा, हळद कुंकू ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. अगदी साधा भोळा साधा सोप्पा संकल्प करायचा. महाराजांना सांगायचं की महाराज आपलं नाव सांगायचं, माझं नाव मेघा, मी कश्यप गोत्राचे आहे. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत असेल तर गोत्र म्हणायचं, म्हणजे गोत्राचं नाव घ्यायचं, नाही नसेल माहीत तर कश्यप म्हणायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी हातात घेऊन मी मेघा कश्यप गोत्राची, माझ्या आयुष्यातील हे संकट दूर होण्यासाठी, आणि आयुष्यात असं एखादं संकट आलं आहे आणि ते महाराजांना माहीत असतं, फक्त मला यातून मार्ग मिळावा, मी कष्ट करायला तयार आहे, मी यातून म्हणजे बाहेर पडायला तयार आहे, पण त्यात तुमची सोबत असू दे, फक्त मला मार्ग दाखवा, अशी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. या संकटातून मला वाचवा, माझं संकट दूर करा आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी असू दे. आणि त्याच्यासाठीच मी ही तुमची सेवा करतोय किंवा करते, आणि सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. भले 1 दिवसाची जरी असली तरी सेवेत अडथळे भरपूर येतात, लक्षात घ्या. 1 दिवसाची आहे, मग काय एवढं कुठं होतं आहे, काही नाही. तुम्ही ज्यावेळी सेवा करायला बसताना काही ना काही घडतच असतं. म्हणून महाराजांना पहिल्यांदा प्रार्थना करायची, 1 दिवसाची असू दे ना, 4 दिवसाची असू दे, महाराजांना प्रार्थना करायची की माझी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. तर तशी प्रार्थना करून झाल्यानंतर ते संकल्पाचं पाणी. आता हो, संकल्प करत असताना तुम्ही तारक मंत्र, आता ही तारक मंत्राची सेवा आहे ना, तर तारक मंत्र तुम्ही किती वेळा म्हणणार आहात. तर महाराज आता हे सगळं म्हणून झाल्यानंतर मी आज म्हणजे 1 दिवसाची सेवा करते आणि 11 वेळा मी तुमचं तारक मंत्राचं 1 दिवसीय अनुष्ठान करत आहे. तर अशी तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ते पाणी आणि सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं तुम्हाला महाराजांना बोलायचं. आणि ते पाणी खाली म्हणजे डिशमध्ये सोडायचं, झाडाला टाकायचं. तर 11 वेळा बोलू शकता, 21 वेळा बोलू शकता, 51 वेळा तुम्ही म्हणू शकता, 108 वेळा म्हणू शकता. जेवढी जास्त सेवा तेवढं म्हणजे जास्त मेवा, लक्षात घ्या. सेवेत जर आपण कंजूसी कराल तर महाराजसुद्धा देताना आपल्याला विचार करणारच आहेत, लक्षात घ्या. म्हणजे महाराज विचार करणार की हा सेवा करायला हे करतो आहे आणि मग मागताना किती मोठं काय काय मागतो आहे. म्हणून म्हणते की जमेल तेवढी जास्त सेवा करा. 11 वेळा जमले 11 वेळा करा, 21 वेळा जमले 21 वेळा करा, 51 108 वेळा
जेवढ्या वेळेला तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे. आता एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. सोबतच तुम्हाला सेवा चालू करण्यापूर्वी आता हे सगळं संकल्प झाला, धूप दीप अगरबत्ती लावली, महाराजांना फुलबिल वाहिलं. आता एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. पाण्यात तुम्हाला ही तुमची 3 बोटे आहेत ना, ती 3 बोटं जे त्या पाण्यात बुडवायचे आहेत. आपलं एक पेर तरी त्या पाण्यात बुडलं पाहिजे असं तुम्हाला पाण्यात बोटं म्हणजे हे घालायचे आहेत. तर आता सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. धूप लावला आहे, दीप लावला आहे, पण अगरबत्ती पण आपल्याला 2 लावायच्या आहेत. आता त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 3 बोटं तुम्हाला त्या पाण्यात बुडवायची आहेत. आणि 3 बोटे बुडवल्यानंतर तुम्हाला तारक मंत्राला सगळ्यात पहिले स्वामीस्तवन म्हणायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचं आहे. संकल्पयुक्त सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचे असो स्वामीस्तवन म्हणणं आहे. लक्षात घ्या, स्वामीस्तवन म्हणायचं, त्याच्यानंतर सेवेला चालू करायचं. बाकीचं काही नाही मिळत तरी चालेल, पण स्वामीस्तवन म्हणायचं. जमल्यास 108 वेळा स्वामींचं नामस्मरण करा आणि मग सेवेला चालू करा. तर पहिल्यांदा तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचं आणि जेवढे तुम्हाला बोलायचं आहे, जेवढ्या वेळेस 11, 21, 51 तेवढ्या वेळेला तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणत असताना पटपट पटपट म्हणायचं नाही. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. अतर्क्य अवधूत हे स्मरत्रगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळहीन नेई त्याला, परलोकीहीना भीती तयाला. किती सुंदर ओळी आहे तो. म्हणजे असं म्हणत असताना पण अंगावरती काटा येतो आणि असं वाटतं की माझं सगळं संकट दूर झालं आहे, सगळ्या संकटातून मी मुक्त झालो आहे आणि महाराज माझ्या पाठीशी आहेत, मग मला कशाची भीती. इतक्या सुंदर या ओळी आहेत ना, महाराजांनी दिलेला अनमोल ठेवायला. लक्षात घ्या, अनमोल तारक मंत्र म्हणून म्हणत असताना अशा पद्धतीने म्हणा, नाहीतर उगाच निशंकपणा निर्भय म्हणा तर असं नाही, मग तुमच्या सेवेला काही अर्थ नाही. तर तुम्हाला अशा प्रकारे 11 वेळा म्हणा, पण मन लावून मन स्थिर ठेवून तुम्ही म्हणा. तर आणि म्हणत असताना ती 3 बोटे जी आहेत ती पाण्यातच पाहिजेत. लक्षात घ्या. आता म्हणून झाल्यानंतर महाराजांचं 108 वेळा नामस्मरण करायचं आहे, 1 माळ जपायची आहे. परत महाराजांना सांगायचं की महाराज, आणि जे काही आता ते पाणी आहे त्या पाण्यामध्ये जी काही आपण अगरबत्ती लावलेली असते त्याची थोडीशी चिमूटभर, अगदी चिमूटभर किंचित रक्षा जी आहे ती त्या पाण्यात मिसळायची. आणि ते जर तुम्ही स्वतःसाठी सेवा केली असेल तर स्वतः ग्रहण करायचं. घरातील काही कारणासाठी केली असेल, एखाद्याच्या आजारपणासाठी, म्हणजे कशासाठी पण तुम्ही सेवा केली असेल त्याच्यापर्यंत ते पोहोचवायचं. एखाद्या आता बायकोचं आजारपण आहे, बायकोला ते द्यायचं. मुलांचं आजारपण आहे, मुलाला द्यायचं. किंवा एखादं नोकरीबद्दल तुमची काही समस्या, कशासाठी, आता दुसऱ्यासाठी जर ज्याच्यासाठी केला त्याला द्यायचं, स्वतःसाठी केलं असेल तर स्वतः द्यायचं. अख्ख्या कुटुंबासाठी जर केला असेल तर कुटुंबाला थोडं 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 ते तीर्थ द्यायचं. ते तीर्थ साधं सुधं नसतं. लक्षात घ्या, तारक मंत्राची शक्ती, पॉझिटिव्ह वाईब्स त्यामध्ये उतरलेले असतात आणि एक प्रभावी तीर्थ जे जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही, जे तुम्ही स्वतः सेवा करून मिळवलेलं आहे. महाराजांचे आशीर्वाद त्यामध्ये आहेत, शक्ती त्यामध्ये आहे आणि म्हणतो ना की लहरी तरंग तारक मंत्राच्या त्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे ते वेस्ट करायचं नाही. सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं. स्वतःसाठी केलं असतं तर स्वतः ग्रहण करायचं. तर 1 दिवसाचं अनुष्ठान तुम्हाला अशा प्रकारे करायचं आहे. आणि त्यानंतर आता लगेच आपलं काय असतं माहिती आहे का, म्हणजे लगेच माझं हे केलं आणि लगेच माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे असं नसतं. लक्षात घ्या, महाराज वेळ आल्यानंतरच आपल्याला कोणतीही गोष्ट देत असतात. आता ही सेवा घडणंसुद्धा ही तुमची इच्छा नव्हती, ही महाराजांचीच इच्छा होती. याआधी का हो तुमच्या मनात विचार नाही आला, याआधी हा व्हिडिओ तुमच्यासमोर का नाही आला. कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासमोर येणं किंवा तुम्ही सेवा करणं ही महाराजांचीच इच्छा असते. महाराजांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान पण हलत नाही. जो महाराजांच्या सेवेत येणं पण मागच्या जन्मीचं पुण्य लागतं, माहिती आहे का. म्हणून मी केली असं नाही, महाराजांची इच्छा होती म्हणून तुम्ही सेवा केली, असं लक्षात आलं. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. नाही तर लगेच झाली सेवा द्या मेवा, नाही होत. ते महाराज आहेत, त्यांना ते मर्जीचे मालक आहेत, त्यांना कधी द्यायचं कधी त्यांचं ते ठरवतात. आपण फक्त सेवा करत राहायची. तर चला आजचा व्हिडिओ. आणि हो, आता ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला छानपैकी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे. जे काही संध्याकाळी तुमच्या घरात सात्विक अन्न बनलेलं आहे, भाजी पोळी वरण आमटी काही असो, त्याचा नैवेद्य दाखवायचा. खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि छान प्रकारे आपलं अनुष्ठान पूर्ण करायचं 1 दिवसाचं. असंच तुम्ही 3 दिवस करू शकता, 5 दिवस करू शकता, 7, 11, 21, 51, कितीही दिवस तुम्ही करू शकता.
तर 1 दिवसाचं कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. खूप प्रभावशाली सेवा आहे. नक्की करून बघा, अनुभव घेऊन बघा. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.